नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ह्या व्लॉगमध्ये। सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि आम्ही टू व्हीलरवर फिरायला निघालोय सावरगाव ह्या ठिकाणी। म्हणजे सावरगाव या ठिकाणी आमचं काम होतं, तर आमचं काम झालेलं आहे। तर म्हटलं इथं जवळच गंगापूर धरण आहे, तर खूप दिवस झाले व्लॉग पण नाही बनवलेला, तर गंगापूर धरण या ठिकाणी जाऊ आणि छोटासा व्हिडिओ बनवू आणि आपल्या सर्वांमध्ये शेअर करू। तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे गंगापूर धरणाच्या दिशेने। मित्रांनो, गंगापूर धरण हे महाराष्ट्रातलं पहिलं धरण आहे, जे की मातीपासून बांधलेलं आहे आणि या धरणाचं पाणी महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना जातं: अहिल्यादेवी नगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्हा। तर मित्रांनो, आम्ही आता धरणाच्या मागच्या साईडने चाललेलो आहे, ज्याला बॅक वॉटर असं म्हटलं जातं। मित्रांनो, ह्या रस्त्यालगत खूप छान छान असे फार्म हाऊस आहेत, सर्व मोठी मोठी लोक या ठिकाणी राहतात। तर मित्रांनो, आम्ही आता धरणावर पोहोचलेलो आहे आणि धरणाच्या चारही बाजूला खूप छान असं पाणी, जिथे नजर फिरवाल तिथे तुम्हाला पाणीच पाणी दिसेल। आणि सचिन म्हणतोय की खूप दिवस झाले, खूप दिवसानंतर आपण या ठिकाणी आलो आणि खूप दिवसाच्या आठवणी जाग्या झाल्यात। बालपणी आम्ही सगळे कॉलेजला असताना सर्व मित्र लोक यायचो या ठिकाणी फिरण्यासाठी, तर त्याच्यावर मला एक आठवण म्हणून एक गाणं आठवलं, तर मी ते गाणं गात होतो आणि सचिनची मजा घेण्याचा प्रयत्न करत होतो। तर आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे, गाडी आदळत आदळत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी पाणीच पाणी दिसेल तुम्हाला, चारही बाजूला पाणीच पाणी पाणीच पाणी। हे आहे गंगापूर धरण आणि हे आहे नाशिकचा वैभव। तर तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण। सचिन आता बाईक पार्क करत आहे आणि बाईक पार्क केल्यानंतर आता तोही पूर्ण वातावरण बघत आहे आणि मला म्हणतोय की बाबा खूप आठवणी होते इथं, आपण लहानपणी यायचो कॉलेजला असताना सर्व मित्र परिवार, तर खूप मजा यायची आणि कोणाचा वाढदिवस असो काही असो इथंच आम्ही पार्टी वगैरे करायला यायचो। तुम्ही समोर बघू शकता गेट आहे, ह्या गेट थ्रू पाणी सर्वीकडे जाते। तुम्ही जेवढी लांब नजर फिरवाल तेवढं तुम्हाला मोठं धरण दिसेल। तरी ह्या वेळेस पाणी एवढं भरलेलं नाही, तर इथपर्यंत पातळी यायची पाण्याची। मित्रांनो, कमेंट करून सांगा की तुम्ही या ठिकाणी येत होते का मित्रांसोबत फिरायला कॉलेज टाईममध्ये, आणि कोण कोण येत होतं त्यांनी मला कमेंट करा। सचिन बोलतोय आपण मागच्या साईडला जाऊ, ह्या ठिकाणी एवढं व्ह्यू नाही दिसत आहे, मागच्या साईडने व्ह्यूज बघू, त्यासाठी आम्ही आता त्या साईडला जात आहे। सचिननी बाईक चालू केली आणि मी आता बाईकवर बसलोय आणि बाईकवर बसल्यानंतर माझी गाण्याची गुणगुण गुणगुण चालूच आहे। कुठेही असलं तरी नेहमी माझ्या तोंडात गाणं चालूच असतं, प्रयत्न करत असतो काहीतरी नवीन शिकण्याचा। तर मित्रांनो, आम्ही आता धरणाच्या मागच्या साईडला जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आम्ही आता धरणाच्या मागच्या साईडला पोहोचत आहोत। समोर बघतोय तर इथे स्थानिक लोक मासे पकडत आहेत, त्यांनी जाळे लावलेली होती, ती जाळे काढून ते मासे काढत आहेत। त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा यांना त्रास नको, यांना डिस्टर्ब नको, म्हणून आम्ही आता घरी निघालेलो आहे। घरी जाता जाता सचिन मला म्हणतो की वैतरणा डॅमला जाऊ आपण एखाद दिवशी।